आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे। सांगोला महोत्सवमध्ये जे नोकर भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे त्याचे इन डिटेल माहिती देण्यासाठी फॅपटेक एज्युकेशन सोसायटीचे हेड ट्रेनिंग आणि प्लेसमेंट प्राध्यापक धनंजय शिवपूजे सर यांचे आपण स्वागत करूया। नमस्कार सर। नमस्कार। सांगोला महोत्सवमध्ये जी नोकर भरती मेळावा आयोजन केला आहे त्यामध्ये नक्की काय काय असणार आहे आणि कोणत्या कोणत्या कंपनीज येणार आहेत? सांगोला महोत्सव 2026 निमित्त आणि फॅपटेक उद्योग समूहाच्या वतीने आपण 29 आणि 30 मे रोजी सांगोला महोत्सवमध्ये नोकर भरती मेळावा घेणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग यांनी सहकार्य केलेलं आहे। सांगोल्यासारख्या ठिकाणी बऱ्याचशा MNCs त्यांच्यामुळे आपल्याला मिळणार आहेत। तर त्यामधील काही महिंद्रा असेल, विप्रो पारी असेल, टाटा मोटर्स असेल, बजाज ऑटो असेल, अशा बऱ्याचशा नावाजलेल्या कंपन्या आपल्या इथे तरुणांना नोकरीची संधी देण्यासाठी सांगोला महोत्सव नोकर भरतीमध्ये येणार आहेत। या नोकर भरतीसाठी कोणते कोणते विद्यार्थी पात्र असणार आहेत आणि रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय असेल? या निमित्तानं आपण ऑटोमोबाईल सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, IT सेक्टर, बँकिंग, फायनान्स, त्यानंतर इत्यादी क्षेत्रातल्या आपण कंपनीज इथे बोलवलेल्या आहेत। त्याच्यासाठी आपण डिप्लोमा, डिग्री, इंजिनिअरिंग, फार्मसी, BA, BCom, BSc, MCA, MBA ह्या सर्व क्षेत्रातली उमेदवार हे त्या नोकर भरतीसाठी पात्र असतील। वयाचं आपण लिमिट ठेवलेलं आहे 18 वर्ष पूर्ण झालेली ते 35 वयापर्यंतचे सर्व तरुणी यासाठी पात्र असतील। नोकरी भरतीसाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपण QR कोड आणि Google लिंक उपलब्ध करून दिलेली आहे, किंवा आपल्याला हे दोन्हीही जमत नसेल तर आपण 29 आणि 30 तारखेला न्यू इंग्लिश स्कूलच्या ग्राउंडवर डायरेक्टली येऊन आपण स्पॉट रजिस्ट्रेशन पण करू शकता आणि आपल्याला पाहिजे त्या कंपनीला आपण इंटरव्ह्यूला सामोरं जाऊ शकतो। नोकर भरती मेळाव्यासाठी जे तरुणी येतील त्यांनी काय डॉक्युमेंट आणणं अपेक्षित आहे? या मेळाव्यासाठी जी काही तरुणी येतील त्यांनी आपला एक अपडेटेड रिझ्यूम, त्यानंतर सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स ह्या सर्व गोष्टी घेऊन न्यू इंग्लिश स्कूल ग्राउंडला 29 आणि 30 मेला उपस्थित राहावे। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण ही प्रोसेस पूर्णपणे तिथे राबवणार आहोत। इच्छुक उमेदवार त्या दिवशी तिथे आल्यानंतर काय प्रोसेस केली पाहिजे? तिथे जे उमेदवार मुलाखतीसाठी येतील, ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा ते तिथे डायरेक्टली आलेले आहेत, तर त्यांना आपण त्यांच्या माहितीसाठी सुरुवातीलाच आपण एक बॅनर बनवलेला आहे। त्याच्यामध्ये कंपनीचं नाव, त्यांचं क्वालिफिकेशन काय लागणार आहे, उमेदवार कुठल्या क्वालिफिकेशनचा लागणार आहे, त्यांची पगार आणि स्टॉल नंबर दिलेला आहे। तर पात्र उमेदवारांनी तिथे बॅनर बघून आपल्याला ज्या कंपनीसाठी आपण सुटेबल आहोत त्या कंपनीच्या स्टॉलवर जायचं आहे आणि तिथे HR असतील, HRला आपला रिझ्यूम देऊन तिथेच त्यांचा इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाईल। मी या प्लॅटफॉर्मच्या वतीने सर्वांना, सांगोला तालुक्यातील सर्वांना तरुणांना आवाहन करतो की सगळ्यात जास्त जेवढा लाभ घेता येईल आपल्याला या नोकर भरतीचा, तर सगळ्यांनी नोकरी भरतीसाठी 29 आणि 30 मे रोजी आपल्या इंग्लिश स्कूल ग्राउंडवर उपस्थित राहून आपल्याला संधी घ्यावी असे मी फॅपटेक एज्युकेशन सोसायटी आणि फॅपटेक उद्योग समूहाच्या वतीने तुम्हाला सर्वांना विनंती करतो। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून लोकांना संधी द्यावी ही विनंती। धन्यवाद सर। नोकरी भरती मेळाव्याबद्दल तुम्ही एवढी छान माहिती दिली। सांगोला तालुक्यातील तरुणींना आवाहन करते की या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि गरजूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा। धन्यवाद सर, आपल्या प्लॅटफॉर्मला आल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद तुमचेही, कारण सर्व माहिती तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही या प्लॅटफॉर्मचा चांगला वापर करतात। तुमचेही धन्यवाद।